नमस्कार रसिकहो. युनिवर्स ऑफ स्वामी समर्थ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वामींच्या एका अशा लीलेबद्दल सांगणार आहे जिथे साक्षात मृत्यूलाही माघार घ्यावी लागली. ही गोष्ट आहे स्वामींचे अनन्य भक्त रावणा वाणी यांची. एके दिवशी रावणा आपल्या शेतात काम करत असताना एका विषारी सापाने त्यांना दंश केला. विष वेगाने शरीरात पसरू लागले आणि काही वेळातच रावणांची हालचाल थांबली. गावकरी जमा झाले, पण आता वेळ निघून गेली होती असं प्रत्येकाला वाटत होतं. गावकऱ्यांनी रावणांना मंदिरात आणले. सर्वांचे डोळे पाणावले होते, पण रावणांचा स्वामींवर अढळ विश्वास होता. निरोप आला की त्यांच्या हृदयावर स्वामींच्या पादुका ठेवा. जशा पादुका त्यांच्या छातीवर स्पर्श झाल्या तसा एक चमत्कार घडला. ज्यांच्या श्वासाची आस सुटली होती त्या रावणांच्या शरीरात अचानक हालचाल सुरू झाली. स्वामींच्या पादुकांतून एक दैवी ऊर्जा त्यांच्या शरीरात संचारली आणि रावणांनी डोळे उघडली. मित्रांनो, स्वामी आजही आपल्या पाठीशी आहेत. फक्त आपली भक्ती रावणा वाणींसारखी अढळ हवी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ शब्द नाही, तर तो अनुभव आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुढील कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.